शिवजयंतीचं औचित्य साधून शिर्डीमध्ये छत्रपती शासन या तरुण मित्र मंडळाच्या वतीने शिवचरित्र वाचन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। या शिवचरित्र वाचन सोहळ्यानंतर शिवप्रतिमा पालखीत ठेवून पालखीची शोभायात्रा द्वारकामाई ते नगरपंचायतीपर्यंत नेण्यात आली। या शिवपालखी सोहळ्यात शिवचरित्र वाचक तसेच शिवप्रेमी आणि महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली। पारंपरिक पद्धतीने फुगडी आणि नृत्य करत या महिलांनी शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा केला। महाराज गौड प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस ब्राह्मण प्रतिपालक भोसले कुलदीपक मुघल दल संहारक हिंदवी स्वराज्य संस्थापक संस्कृती रक्षक श्रीमंत 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 महाराजाधिराज राज राजेश्वर सेना धुरंधर विमल चरित नृपती भूपती छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। शिवरायांच्या स्वराज्यातले निधड्या छताडाचे वाघ आम्ही शिकार बी खेळतो आणि गनिमी कावा बी करतो। छाती ठोकपणे सांगतो आम्ही भगवा उरात घेऊन फिरतो। सारे शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला। सारे शत्रूंच्या माना उडवून झेंडा भगवा फडकविला। आम्ही शिर्डीत पहिलंच वर्ष होतं की शिवाजी महाराजांची जयंती करण्याचं आणि आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम केला। त्या 3 दिवसात आम्ही शिवचरित्र वाचन केलं। त्या शिवचरित्रात अतिशय जे शिवाजी महाराजांचे विचार होते आणि त्यांनी जे कार्य केले त्या सगळ्या कार्याचा आढावा त्या चरित्रात होता। अतिशय सुंदर असं चरित्र वाचून खरंच असं वाटलं की हे विचार आपल्यात आणावे आणि हे जग बदलून टाकावं। असे सुंदर विचार सगळ्यांनी जर घेतले तर खरोखरच आपला भारत देश खूप छान देश होईल। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये खूप छान होतं। शिवाजी महाराज म्हणजे आई आणि बहिणीस किती मान देत हे त्यांनी सांगितलं। एकदा मुलाम्मा यांची सून जेव्हा आबाजींनी पळवून आणली तेव्हा छत्रपतींनी ती पेटीमध्ये होती तेव्हा त्यांनी सांगितलं ही पेटी खोला आणि त्या स्त्री जेव्हा बाहेर काढलं तर अतिशय लावण्यवती अशी सुंदर स्त्री त्या पेटीतून निघली। तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले अशीच असती आमची सुंदर आई, अशीच असती आमची सुंदर आई तर आम्ही तिच्यासारखे सुंदर असतो, तर आम्ही तिच्यासारखे सुंदर असतो। म्हणजे त्या आईला त्या जी बाई होती त्या बाईला शिवाजी महाराजांनी आपल्या आईची उपमा दिली। म्हणजे अशा आपल्या राजांचे विचार हे जर आपण आपल्या आचरणात आणले आपल्यामध्ये जोडले तर आपल्या आई बहिणींची आबरू वाचेल। जी काही आता बलात्काराची जी संख्या वाढली आहे अशा आपल्याला याला आढावा घालायला पाहिजे। त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार आपल्या मनी रचून आपण ती पूर्तता केली पाहिजे की आता आपल्या देशात हे जे बलात्काराचं प्रमाण वाढलंय हे सर्व शांत व्हायला पाहिजे। त्यामुळे शिवाजी महाराजांचे विचार खरोखरच आचरणात आणावे एवढीच मी नम्र विनंती करते। तेव्हा भारत देश सुंदर आणि स्वच्छ असा सुंदर होईल। शिवछत्रपती महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वजण एकत्र जमलो आहोत। तरी छत्रपती शासन या युवकांनी ह्या वर्षी साईबाबांच्या नगरीमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर भव्य दिव्य अशी शिवजयंती साजरी केली। त्यानिमित्ताने त्यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र याचं पारायण ठेवलं आणि त्यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। हे त्यांचं कौतुकच आहे। त्या वतीने मी सर्व महिलांच्या व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने त्यांची खूप आभारी आहे। तसेच त्यांचे मी खूप कौतुक करू इच्छिते की प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने त्यांनी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर शिर्डीमध्ये इतक्या छान पद्धतीने त्यांनी या पारायणाचे आयोजन केले। तसेच शिवाजी महाराजांच्या आचरण व विचरण हे सर्व युवकांनी तसेच प्रत्येक मातेने जिजाऊचे रूप धारण करून आपल्या मुलांना
मुलीलाच चांगले शिक्षण द्यावे ही मी आग्रहाची आपल्या सर्व महिलांच्या वतीने आपल्या समाजाला एक आवाहन करते व विनंती करते त्यांनी प्रत्येक घरातून एक शोभा व प्रत्येक महिलेतून एक जिजाऊ निर्माण करावी. त्यामध्ये महिलांचं जास्त योगदान होतं आणि खूप आनंद झाला ह्याच्यामध्ये भाग घेऊन. एकच शासन छत्रपती शासन, शिवाजी महाराज की जय. शासनाने महिलांसाठी ठेवलं त्यामुळे मी यांचे आभार मानते. एकच शासन छत्रपती शासन.